डायरेक्टर आहेत। तसेच या ठिकाणी या डिपेक्सची जी स्वागत समिती आहे त्याचे कार्याध्यक्ष मुनीजी शर्मा आपण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांताचे प्रदेश मंत्री वरुणजी डॉक्टर ननावरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर उमेश दाशरथी सर प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि आपल्या या स्वागत समितीमध्ये ते आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। मुकुंदजी सर पण या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पंढरे सरांना विनंती करतो। प्रवीणजी घुगे, प्रवीणजी पण आपल्या या स्वागत समितीचे सहसचिव आहेत आणि आता भटके आणि विमुक्त केंद्रीय लोक आयोग आहे त्याचे ते सदस्य आहेत। सरांना विनंती करतो की त्यांनी मला संबोधित करा। मग सगळ्यांचं आधी स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक अतिशय स्फूर्ती आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डिपेक्सला सुरू होऊन आता 35 वर्ष झालेली आहेत। तशी 40 वर्ष झाली, मध्ये 1-2 डिपेक्स होऊ शकले नाहीत कोविड आणि या काळातले। तर 35वा डिपेक्स आता संभाजीनगर शहरामध्ये आयोजित केल्या गेला आहे। डिपेक्सचा अर्थ आहे की 11वी 12वी ITI आणि इंजिनिअरिंग अशा विविध शिक्षणात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोजेक्टचं इथे येऊन प्रदर्शन करावं, त्यावरची माहिती सांगावी। यासाठी आत्तापर्यंत आपलं जे 2026चं डिपेक्स इथे होतं आहे MITमध्ये, या डिपेक्ससाठी जवळपास 6000 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या कल्पना या प्रेझेंट केल्या। त्यातल्या जवळपास 2-2.5 हजार विद्यार्थ्यांनी त्या संकल्पना रजिस्ट्रेशन फीस देऊन रजिस्टर केल्या। त्यानंतर 11-12 ठिकाणी रिजनल राऊंड झाले, स्क्रुटिनी झाली वेगवेगळ्या शहरांमध्ये, कोल्हापूर, पुणे, मुंबई, संभाजीनगर, नांदेड अशा ठिकाणी, नागपूर, आणि त्या स्क्रुटिनीतून 450 प्रोजेक्ट्स निवडले गेले, ज्याचं प्रदर्शन येत्या 5, 6, 7 आणि 8 मार्च रोजी या ठिकाणी या कॅम्पसमध्ये होणार आहे। या विद्यार्थ्यांना जे मनामध्ये शिक्षण करत असताना जे वेगवेगळे प्रोजेक्ट येतात त्याचं एक वर्किंग मॉडेल ते करतात आणि ते इथे येऊन प्रदर्शित केलं जातं। डिपेक्स आयोजनामागचा हेतू असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना उद्योजकता या विषयाशी संबंध येत नाही किंवा प्रेरणा मिळत नाही, अशी व्यवस्था नाही, अशा ग्रामीण भागातले विद्यार्थी, छोट्या मोठ्या कॉलेजमधले विद्यार्थी यांनी डिपेक्समध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जावा, ज्यामध्ये 50-60 हजार माणसं इथे येऊन ते प्रदर्शन पाहतील, त्यांच्या वर्किंग मॉडेल्सचा अभ्यास करतील। काही उद्योजक येतील, ते वर्किंग मॉडेल्स आणि त्यांचे प्रोजेक्ट्स पाहतील। जवळपास 50 इन्क्युबेशन सेंटर्स हे 4ही दिवस इथे ठाण मांडून बसलेले असतील। प्रत्येक इन्क्युबेशन सेंटर अगदी सुरतपासून महाराष्ट्रातले सगळे हे या प्रोजेक्ट्सना व्हिजिट करून कोणते प्रोजेक्ट चांगले त्यांना पुढे नेता येईल, उद्योगामध्ये रूपांतर करता येईल याचा अभ्यास करतील। पुढची 1-2 वर्ष त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करतील, त्यांना प्रोत्साहित करतील। त्याचप्रमाणे शहरातले अनेक उद्योजक या सगळ्यामध्ये सहभागी आहेत। अशा सगळ्या उद्योजकांच्या सहभागी होण्यामुळे एक चांगली मजबूत अशी स्वागत समिती तयार झाली आहे। याचे कार्याध्यक्ष श्री मुनीश शर्मा इथे बसलेले आहेत, ज्यांनी हा सगळा कॅम्पस डिपेक्ससाठी उपलब्ध करून दिला। अशा उद्योजकांनी वेगवेगळ्या आपापल्या इंडस्ट्रीकडून आणि व्यक्तिगत रूपाने या डिपेक्सला आर्थिक सहाय्य केलं। याच्यासोबतच विद्यार्थ्यांनासुद्धा अशी प्रेरणा आहे की आम्ही पण या डिपेक्सच्या यशस्वीतेसाठी काही पैसे गोळा करू शकतो, म्हणून त्याला लघुनिधी नावानी एक योजना विद्यार्थी राबवतात। 450-500 विद्यार्थी आपल्या शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये फिरून प्रत्येक कोणाकडून 5,000, 2,000, 1,000, 100 असे निधी गोळा करत आहेत। जवळपास 1.5 लाखाचा निधी जमा झाला, 9,000च्या वर गृहभेटी झालेल्या आहेत। असं हे सगळ्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठीचं एक टेक्नॉलॉजी रिलेटेड व्यासपीठ उभं राहत आहे। हा विचार 35 वर्षापूर्वी विद्यार्थी परिषदेने केला की स्वतःच्या शिक्षण घेत असताना प्रयोगातून आणि अनुभवातून
शिक्षण जास्त यशस्वी असतं. आता नवीन आलेली जी शिक्षण पद्धती आहे, नवीन पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये या सगळ्या विषयांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. परिषदेने हा विचार फार पूर्वी केला. असं हे डिपेक्स यशस्वी करण्यासाठी सगळी शहराची मंडळी कार्यरत आहेत. 11-12 विषयांचे प्रोजेक्ट्स यामध्ये सादर केले जातील विद्यार्थ्यांकडून, ज्यामध्ये कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संरक्षण आणि सायबर सुरक्षा, ऊर्जा, औद्योगिक स्वयंचलन, ऑटोमेशन वगैरे, वैद्यकीय तंत्रज्ञान, मोबिलिटी, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सुरक्षा असे विषय दिले आहेत. त्या विषयावरचे प्रोजेक्ट विद्यार्थी सादर करतील. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांच्यासाठी एक आणखी चांगली गोष्ट म्हणजे हे 4ही दिवस सतत सकारात्मक बातम्यांचं हे आगार असणार आहे, हे ठिकाण असणार आहे. आपण येऊन पाहाल आणि कोणाला न सांगता जर आपण आला आणि कुठल्याही स्टॉलवर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की भूम, परांडा, कन्नड, सिल्लोडकरचा विद्यार्थी एक छोटंसं प्रोजेक्ट घेऊन येतो आणि त्याला बनायचं असतं मोठा उद्योजक. तर ही जी आकांक्षा, ही जी ॲम्बिशन आहे ती इथे पाहायला मिळेल. त्याच्यासाठी विद्यार्थी परिषदेने उभं केलेलं व्यासपीठ आहे आणि इथे बसलेली सगळी मंडळी त्याच्यासाठी आर्थिक मदत आणि सर्वतोपरी मदत करत आहेत. मागे आशिष गर्दे बसलेले आहेत, जे मॅजिकचे प्रमुख आहेत, ते त्यांचं अपत्य आहे, तेही याच्यामध्ये सहभागी आहेत. अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यासपीठ. आणखी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे की आत्ताच कोणीतरी म्हणत होतं की महाराष्ट्र वगळता असा प्रयोग कुठे होत नाही आणि सतत 35 वर्ष महाराष्ट्रात हा प्रयोग चालू आहे. आज आत्ता आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत, आत्ताच गेले श्री राम भोगले यांनी त्या 35पैकी जवळपास 30 डिपेक्समध्ये सहभाग घेतला आहे आणि त्याला आर्थिक सहाय्य केलं आहे, त्याची लिडरशिप केलेली आहे. आत्तासुद्धा राम भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली, बुनीश शर्मा यांच्या लिडरशिपखाली हे आणि चांगलं मुलांच्या मनाने अवॉर्ड चांगलं असतं. हे डिपेक्सकडून पण अवॉर्ड दिलं जातं बेस्ट प्रोजेक्ट वगैरे. 50 इन्क्युबेशन सेंटर वेगवेगळ्या प्रोजेक्टला सिलेक्ट करून त्यांना इन्क्युबेट करतील. पुढचं वर्ष 2 वर्ष त्यांना हँड होल्डिंग ज्याला म्हणतो, हात धरून पुढे नेणे, त्यामुळे मेंटॉरिंग करतील. इथे असलेले उद्योजक, आता आपल्यासमोर उमेशजी दाशरथी बसले, जे शहरातले प्रतिष्ठित उद्योजक आहेत, मुकुंद कुलकर्णी आहेत, अशी बरीच उद्योजक मंडळी इथे येऊन विद्यार्थ्यांमधलं पोटेन्शियल ओळखून त्यांना मदत करतील. अशा वेगवेगळ्या स्तरावर या विद्यार्थ्यांना मदत केली जाईल. आता आज आधीच्या प्रिंट मीडियाच्या कॉन्फरन्समध्ये राम भोगले यांनी एक उदाहरण दिलं की ज्या ट्रस्टतर्फे विद्यार्थी परिषदेच्या हे आयोजन केले जात आहे, सृजन ट्रस्ट, त्या सृजन ट्रस्टमध्ये एकटे रामभाऊ आहेत. ते वगळता सगळे ट्रस्टी हे डिपेक्समधून पुढे आलेले आहेत. ते आता सृजन ट्रस्ट चालवतात, स्वतःचा उद्योग आहे, चांगल्या मोठ्या यशस्वी उद्योजकांमध्ये ते मोडतात. कधीतरी तरुणपणी त्यांनी डिपेक्समध्ये सहभाग घेतला. अशी खूप उदाहरणं याच्यातून तयार होतात.